नमस्कार मंडळी. आज आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसादाचा शिरा करत आहोत. हा प्रसादाचा शिरा सगळ्यांनाच येतो, पण आज मी काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे हा जो शिरा आहे, तो अतिशय मऊ, सॉफ्ट आणि बराच वेळपर्यंत म्हणजे तुम्ही सकाळी जरी हा तयार केला आणि संध्याकाळी तुमच्याकडे पाहुणे येणार असेल किंवा त्यांना तीर्थप्रसादाला बोलावलं असेल, तेव्हापर्यंत हा मस्त असा मऊसूत राहतो. अजिबात परत-परत गरम करायची सुद्धा गरज पडत नाही. तर आजची ही जी रेसिपी आहे भरपूर टिप्स सोबत आहे. नक्की बघा, पूर्ण बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी इथे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. प्रसादाच्या शिऱ्याला आपण सगळं सवाच्या प्रमाणात घेतो. त्याचप्रमाणे मी इथे सगळं सवा वाटी, एक छोटी वाटी घेतली माझ्या घरातली आणि त्याने सव्वा-सव्वा वाटी सगळं काढून घेतलं आहे. ज्यामध्ये रवा, साखर, तूप, दूध आणि पाणी सुद्धा आहे. तर पाणी कशाला हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. त्यानंतर थोडे ड्रायफ्रुट्स घेतले आहे आणि वेलची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक केळी घेतली आहे. मी आपले नेहमीचे जे केळी असतात ते मी घेतले तर एक घेतलं, जर छोटे वेलची केळी घेत असाल तुम्ही तर 2 घ्या. तर आता यामध्ये सगळ्यात आधी कढई ठेवू आणि कढईमध्ये सगळ्यात आधी तूप घालायचं आहे आणि तूप थोडं गरम झालं की यामध्ये रवा घालायचा आहे. तर रवा इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही. जर बारीक रवा घेतला तरच आपला हा जो शिरा आहे, प्रसादाचा शिरा आहे, तो सॉफ्ट मऊ तयार होतो. जाड रव्यापासून होणारा जो पदार्थ आहे तो असा मोकळा होतो. जसं आपण उपमा वगैरे करतो, तर उपम्याला जाड रवा लागतो. पण प्रसादाच्या शिऱ्याला तो कारण सॉफ्ट आपल्याला असायला पाहिजे, म्हणूनच बारीक रवा इथे घ्यायचा आहे. तर आता हा रवा 10 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला रव्याचा रंग कितपत डार्क पाहिजे तेवढं तुम्ही भाजून घ्या. पण सुरुवातीला गॅस मोठा करू नका. एक 5 ते 7 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती भाजा आणि त्यानंतर थोडासा डार्क पाहिजे असेल तर नंतर फक्त 1-2 मिनिटं थोडासा हाय फ्लेमवरती तुम्ही याला भाजू शकता. तर हा आपला 7-8 मिनिटं भाजून झालेला आहे रवा आणि आता आपण एकीकडे दूध आणि पाणी मिक्स करून गरम करायला ठेवू. कारण आपल्याला शिऱ्यामध्ये इथे गरम दूध किंवा गरम पाणी वापरायचं आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. त्यामुळे शिरा जो आहे तो मोकळा होत नाही. तो असा घट्ट होतो आणि बराच वेळ आपल्याला तो सॉफ्ट पण पाहिजे, मऊसूत असायला पाहिजे. त्याच्यामुळे ही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. इथे आपल्याला दूध जे आहे किंवा जे पाणी आहे आपण वापरणार आहोत ते गरम असायला पाहिजे. तर ते आपण गरम करायला ठेवलं आणि इथे एकीकडे आपण रवा पण भाजत आलेला आहे. आता यामध्ये मी इथे केळ घालून घेत आहे. तर केळी मी असे छोटे-छोटे तुकडे करून घेतले, कट करून घेतले आणि ती यामध्ये घालायची आहे आणि आता याला पण भाजून घ्यायचं आहे. तर केळी अजिबात या शिऱ्यामध्ये कच्ची ठेवायची नाही. नाही तर संध्याकाळपर्यंत आपल्याला जर हा शिरा ठेवायचा असेल किंवा उरला आणि आपल्याला नंतर खायचा असेल, तर या केळी काळ्या पडतात आणि शिरा पण अजिबात चांगला लागत नाही किंवा तो खराब होऊ शकतो. म्हणून या तुपामध्ये या केळी पण चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे. तर कमीत कमी 2 मिनिटं या तुपामध्ये या केळी छान भाजायच्या आणि अशा थोड्याशा फोडत-फोडत भाजायच्या. म्हणजे पूर्ण एकजीव या केळी होतात आणि तुपामध्ये आणि या शिऱ्यामध्ये ना अजिबात केळी आहे की नाही असं वाटत सुद्धा नाही. तर या पद्धतीने थोडंसं मॅश करत, फोडत ही केळी आपल्याला भाजून घ्यायची आहे या तुपामध्ये. तर इथे 2 मिनिटं मी भाजून घेतलं. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. इथे बेदाणे सुद्धा घालू शकता. आमच्याकडे बेदाणे आवडत नाही म्हणून मग मी घातले नाहीये. फक्त काजू आणि बदाम 3-4 बारीक करून घेतले ते घातले आणि थोडीशी चारोळी सुद्धा घातलेली आहे 1 ते 1.5 चमचा. चारोळी ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, पण या शिऱ्यामध्ये छान लागते. त्यानंतर आता हे ड्रायफ्रुट्स पण आपण एक 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला रवा आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे. आपल्याला कितपत रव्याला रंग आणायचा आहे त्याच्या 1-2-3 मिनिटं आधी आपल्याला हे सगळं म्हणजे रवा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस यामध्ये घालायचे. नाहीतर काय होतं, एकतर हे सगळं भाजतपर्यंत रवा तरी डार्क होतो किंवा जर रवा कमी भाजला गेला आणि त्यानंतर आपण हे ड्रायफ्रुट्स किंवा केळी घातली आणि त्यानंतर परत बराच वेळ जर भाजत राहिलो, तर ड्रायफ्रुट्स पण काळे पडतात किंवा काळे पडतात म्हणजे थोडेसे करपतात. तर ते आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर फक्त 1 ते 1.5 मिनिटच परतवून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं नाही तर ड्रायफ्रुट्स थोडेसे करपू शकतात. तर ही महत्त्वाची टिप आहे. नक्की लक्षात ठेवा.
ही रेसिपी अगदी सोपी आहे. बरेच जण करतात किंवा माझ्यापेक्षा जे सुगरण आहे तर ते पण खूप छान पद्धतीने हा शिरा करतात. पण यामध्ये काही छोट्या-छोट्या टिप्स आहे, ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा मला माहिती नसेल किंवा ज्या नवीन जी पिढी आहे, जी करत आहे आणि ज्यांना नाही माहिती हा प्रसादाचा शिरा कसा केला जातो, तर त्यांच्यासाठी ह्या छोट्या-छोट्या टिप्स सांगूनच मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. तर आता इथे आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आणि छान अशा रंगावरती भाजलेला आहे. तुम्हाला यापेक्षा थोडा डार्क रंग करायचा असेल तरीही चालेल, पण आपला रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जे दूध आणि पाणी गरम करून घेतलं होतं ते घालायचंय. हळू घालायचं कारण हे पाणी गरम आहे, रवा गरम आहे. तर हे वरती येतं आणि सावकाश आपल्याला घालायचं आहे. आणि आता हे छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे 2-3 मिनिटं झाले. तुम्ही बघू शकता आजूबाजूला थोडंसं तूप सुटायला लागलेलं आहे. तर याचा अर्थ आपला जो रवा आहे तो पण व्यवस्थित भाजला गेला आहे आणि तो व्यवस्थित छान तूप सोडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साखर पण आपण सगळं मोजून घेतलेलं आहे 1/2 कप आणि ही यामध्ये घालू किंवा 1/2 वाटी जे तुम्ही प्रमाण मोजाल त्याप्रमाणे ही घालायची आहे. मिक्स करायचं आहे. आता साखरेमुळे याला थोडासा अजून ओलसरपणा येतो कारण साखर विरघळते आणि हा जो रवा आहे तो परत छान असा ओला होतो आणि त्यानंतर परत आपल्याला याला 1-2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकून फक्त 2 मिनिटाची परत वाफ काढायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे 2 ते 3 मिनिटाची आपली वाफ काढून झाल्यानंतर मस्त बाजूला तूप सुटायला लागलेलं आहे. याचाच अर्थ आपला हा शिरा मऊ तर झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे आणि छान शिजला सुद्धा आहे. तर आता आपली ही जी रेसिपी आहे ती तयार आहे. म्हणजे आपला हा प्रसादाचा शिरा अगदी तयार आहे. वरून वेलची घालायची, तुळशीचं पान घालायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. सत्यनारायणच्या पूजेला नैवेद्य दाखवायचं. या श्रावण महिन्यात तुमच्याकडे पूजा असेल किंवा कोणी गणपतीमध्ये सत्यनारायण करतात, तर त्यासाठी ही जी रेसिपी आहे अगदी परफेक्ट आहे. ही रेसिपी एकदा करून बघा. अशा पद्धतीने हा प्रसादाचा शिरा एकदा करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.